सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला, समास पाचवा. संत स्तवन. विज्ञान प्रधान संस्कृतीमध्ये दृश्य विश्वाचे ज्ञान करून घेणाऱ्या आणि देणाऱ्या विज्ञान पंडिताला किंवा शास्त्रज्ञाला समाजातील आदर्श पुरुष मानतात. अध्यात्म प्रधान संस्कृतीमध्ये अदृश्य आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणाऱ्या आणि देणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला किंवा संताला समाजातील आदर्श पुरुष मानतात. आत्मज्ञानी असणारा संत हाच श्री समर्थांचा आदर्श पुरुष आहे. सर्वसामान्य माणूस मी देहच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जीवन जगतो. त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्यापुरते सीमित असते. तो स्वार्थी असतो व वासना तृप्तीच्या मागे लागतो. आत्मज्ञानी माणूस मी आत्माच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जीवन जगतो. त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याच्या किंवा स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून अनंता इतके विशाल बनते. म्हणून त्याला महात्मा म्हणतात. ज्ञानाग्नीमध्ये आपल्या अहंकाराची आहुती देणारा हा महात्मा अत्यंत निस्वार्थी असतो. वासना निर्मूळ केल्यामुळे तो पूर्ण समाधानी असतो. त्याची संतोष वृत्ती कोणत्याही परिस्थितीत एकाच पातळीवर राहते. अकारण उपकाराने भरलेले संतजीवन म्हणजे मानवी जीवनातील सर्व शुभमंगल आणि अभिजात प्रवृत्तींचे साकार रूप होय. संतांची गाठभेट होऊन त्याचा निकट सहवास घडणे यासारखी भाग्यमय घटना नाही. अत्यंत सूक्ष्म, अदृश्य व शाश्वत अशी आत्मवस्तू अनुभवण्यासाठी त्याची पात्रता संगतीला राहिलेल्या माणसांना मुक्त हस्ताने देणे हेच संतांचे जगातील खरे कार्य आहे. आत्मसाक्षात्कार होण्याची युक्ती सापडणे हीच खरी संत कृपा होय. अशा संताचे वर्णन श्री समर्थ येथे करीत आहेत. दशक पहिला, समास पाचवा. संत स्तवन. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा लभ्य लाभ, तेची होये सुलभ संत संगे करुणी श्रीराम. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई श्रीराम. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तुसी श्रीराम. जे दीपाचे दिसेना नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना दृष्टी पुढे श्रीराम.
16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुसे तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना श्रीराम जया सूर्याचे नी प्रकाशे पूर्णतंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणाधिक श्रीराम चिरले वाळाग्रतेही प्रकाशी परीतो दाखविना वस्तुसी ते जयाचे नी साधकासी प्राप्त होये श्रीराम जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निजवस्तुसी श्रीराम वळे विवेकाची बेगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामानये श्रीराम जो बोलकेपणे विशेष सहस्त्र मुखांचा जो शेष तोही सिणला निशेष वस्तून संगवे श्रीराम वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू सकेना श्रीराम तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणो श्रीराम विचित्र कळाये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची मायातीतानंताची संत सोये सांगती श्रीराम वस्तुसी वर्णिले नवसे तेची स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ
ते हे संत श्रीराम. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती. ते हे संत श्रीराम. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलिजे माहेर, सायोज्य मुक्तीचे श्रीराम. संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जय, संत प्राप्तीचा समय, सिद्धरूप श्रीराम. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले श्रीराम. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार, दिधला नवचे श्रीराम. महाराजे चक्रवर्ती, झाले आहेत पुढे होती. परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही श्रीराम. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन. तया संतांचे महिमान, काय म्हणूनी वर्णावे श्रीराम. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी ना कळे, तेची जयाचे निवोळे. परब्रह्म अंतरी श्रीराम. ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितुकी उणी उपमा. जयाचे मुख्य परमात्मा, प्रगट होये
श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पाचवा श्रीराम समर्थ श्रीराम।